बघ ना कशी लाईन लावून बसले खायला. नाही बारका आत आहे. कशी लाईन लावून बसलेत बघ ना. याला म्हणते शिस्त. हे बघा नाही का आहे का गडबड वाद भानगडी काय आहेत का ह्याला. शंभू खातोय, बाबड्या त्याच्या मागं बसलाय, त्याच्या मागं ब्रावणी बसली. प्राण्यांना सुद्धा शिस्त आहे. आणि लोक यांना नावं ठेवतात. प्राणी असेच आहेत, प्राणी तसेच आहेत, मांजरं कशाला पाळलेत, मांजरं चांगले नसतात, काय नसतं. थांब बाबड्या, त्याला पाणी पिऊ दे मग तू खबाळा. त्याचं झालं की खा. लयच अवघड आहे खरं. बघ तो बाजूला थांबलाय बरं का. त्याचं झाल्याशिवाय तो खाणार नाही. बाबड्या त्याला अडथळा नको म्हणून एवढं हुशार आहे ते. बघाय का आता त्याचं झाल्यानंतर ज्यावेळेस शंभूचं पाणी पिऊन होईल ना त्यावेळेस खाणार. त्यात पण जर ब्रावणी खाली उतरून गेली तर तिला खाऊन देणार अगोदर तो, मग लास्टला खाणार. एवढं काळजी करतं ते. बघ आता खा बघा आता. आता ब्रावणी गेली बघ. ब्रावणी गेली तर त्याच्या पुढे. खा 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 बाळा खा. बाबड्या खरंच हुशार आहे ते ना. भांडणं करतं मारतं बरं का, पण त्याचा जीव पण तेवढाच आहे. इकडून खा बाळा आपला. बाबड्या मागं सर थोडं. हां थांब, तिला खाऊ दे तिथून. हां मग तू खा. नाही नाही नाही, लय हुशार आहे ते. आता बघ साऱ्यांचं झालं ना. सोड ना तू त्याला, त्याला जाऊ दे ना आता. तो आता ब्रावणीचं खायचं आहे. शंभू आला पाणी पिऊन आता झालं. तो ते वर जाऊन बसलाय बरं का. आता ब्रावणीचं जसं खायचं होईल तसं तो खाली उतरणार आणि खाणार. तो जीव पण लावतोय तेवढं. एवढं हुशार आहे. लोक म्हणजे काय लोक बोलतात सारेच नाही, पण मांजरप्रेमी त्यांना माहीत असतं मांजरी कशा किंवा प्राणी कसे आहेत. पण बाकीचे लोक नावं ठेवायलाच बसलेले आहेत. ब्रावणी पाय नको पाडू बाळा. मी उचलायला असलो म्हणून काय झालं, पण ती राणा बाहेर निघाल्यानंतर. बाबड्या ए बाब्या, झालं ब्रावणीची. ये खाली चल उठ. झालं चल उठ उठ. झालं त्याचं खायचं. ये खाली चल. चल पटकन चल. मांजरच खराब आहेत, मांजरं चांगले नसतात घरात, तुम्ही कशाला पाळलेत, असं सजेशन देणारे भरपूर आहेत आम्हाला. आम्ही काय लक्ष देत नाही. पाळणारे आम्ही, सांभाळणारे आम्ही, त्यांच्यावर प्रेम करणारे, आशीर्वाद देणारे मांजरप्रेमी प्राणीप्रेमी सारे आहेतच की. काय 4-2 माणसासाठी कुठं काय ऐकत बसावं, मनाला लावून घेत बसावायचं. बाबड्या झालं तिचं. ये चल चल पटकन चल. ब्राउनीज झालं खाऊन. चल उठ उतर पटकन चल. कुठे गेलं. उडली मारली मारली का उडी. हां आलं. हे बघा. आलं का नाही बघा. लय जीव आहे त्याचा साऱ्यांवरती. काय बोलायचे. साऱ्यांना खाऊन देतो रे. खरंच बाप म्हणून ना एवढे कर्तव्य करतंय ते. त्याला सारं कळतं. शंभूला खाऊन देणार, ब्रावणीला खाऊन देणार, मग लास्टला तो स्वतः खाणार. हेच तर जीव असतं प्राण्यांमध्ये आहे ना. एवढी शिस्त असते ना, एवढं एकमेकांना जीव लावणं, प्रेम करणं, आपुलकीनं राहणं, ह्या गोष्टी प्राण्यांना माहिती आहेत, पण माणसांना माहीत नाही. आणि लोक त्यांना मारतात. एक व्हिडिओ बघितला, त्याच्यामध्ये आहे ना डॉग आहे, त्याला असं सोडून दिलंय. तो तोंडामध्ये
तो वाट बघत होता तोंडामध्ये दोरी घेऊन किंवा की आत्ता त्याला असं वाटलं बाबा की त्याला वाटत होतं की माझा बाबा आत्ता घ्यायला येईल मग घ्यायला येईल मग ते थकून 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 एका ठिकाणी बसलं ते तोंडात ते हे घेऊन त्याला सवय असेल ना तोंडात घेऊन बसायचं हां बेल्ट बेल्ट तर म्हणजे किती अवघड आहे लोक सोडून जातात त्यांना ती खेळण्याची वस्तू थोडी आहे ती कळलं पाहिजे आपण पाळू नाही शकत ना आपली लायकी नाही ना तेवढी त्यांना पाळायची तर खरंच आणू नये घरामध्ये कारण त्यांना पण जीव आहे प्रेम आहे मन आहे भावना आहेत ते पण जीव लावतात तेवढाच जीव लावतात ते पण आपल्यावर असं नाही करायला पाहिजे भलं आमच्या बोलण्याचा राग येईन काय जणांना पण चांगल्यासाठी सांगतोय आणायचे तर त्यांचा शेवट झाला पाहिजे तरच घेऊन या नाही तर आणू नका मग अरे मन भावना साऱ्यांना आहेत प्रत्येकाला मन आहे प्राणी म्हणून काय झालं डॉन चालला वरती बघ ते जागाच आहे ती एकदम राजेश आहे त्याचा थाटच आहे तो त्याचा सिंहासन आहे ती नाही थोड्या वेळाने पिण्यात उतरू पिते थोड्या वेळ त्याच्यामुळे प्राण्यांवरती आहे ना अशा अत्याचार नका करू याची आमची विनंती आहे आम्ही प्रत्येक वेळी तेच बोलत राहतो व्हिडिओमध्ये